आताची सर्वात मोठी न्यूज, खासदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट, फडणवीस सरकार शापित, राज्यात मोठी खळबळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे शापित असल्याचे सरकारमधील मंत्री सांगत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे। या संदर्भात मंगळवारी खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हे माझे मत नाही तर माहिती सरकारमध्ये एका बड्या मंत्र्याचे आहे। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे हा बडा मंत्री कोण याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। माहिती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर गेल्या शनिवारी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। विशेषतः नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे तर रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती। या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हवी होती। नाशिकमध्ये दादा भुसे तर रायगडला भरतशेठ गोगावले यांनी या पदावर हक्क सांगितला होता। नाशिक तसेच रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे संतापून सातारा जिल्ह्यातील त्यांचे दरे या गावी निघून गेले। शिंदे यांच्या संतापानंतर दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली। महायुतीमधील एका बड्या मंत्र्याने पत्रकारांशी खासगीत बोलताना राज्यातील देवेंद्र सरकार शापित असल्याचे विधान केले आहे। ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडण्याचे व पडलेल्या लोकांना निवडून आणण्याचे काम करण्यात आले आहे। ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेले सरकार कधी टिकत नसते। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असले तरी महाविकास आघाडी मात्र एकसंघ राहणार असल्याचा विश्वास खासदार निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।